Hello everyone. Let's move to the last part of this topic. Uh, that is consequences of non-compliances. Okay, is nothing but the effects on medication therapy. Okay, आज जर आपण एखाद्या वेळेस डॉक्टरचं ॲडवाइसेस मेडिकल ॲडवाइसेस जर आपण स्ट्रिक्टली फॉलो केलेलं नाही तर आपल्यावरती त्याचे काय इफेक्ट होतात. ओके, ते इफेक्ट त्यांनी इथं इनलिस्ट केलेलं आहे. ओके, आतापर्यंत आपण नॉन कॉम्प्लायन्सेस त्याचे टाईप्स सगळं पाहिलं. जर आपण पेशंट म्हणून आपण मेडिकल इन्स्ट्रक्शन फॉलो नाही केले तर आपल्या बॉडीवरती आपल्या इम्युन सिस्टीमवरती त्याचे काय काय परिणाम होतात ते इथे दिलेलं आहे. ठीक आहे. एक्झाममध्ये डिफाईन पेशंट नॉन कम्प्लायन्सेस विथ देअर कॉन्सिक्वेन्सेस असं 3 to 4 मार्क्ससाठी विचारतात किंवा राईट द प्रोसिजर फॉर कॉन्सिक्वेन्सेस ऑफ पेशंट नॉन कम्प्लायन्सेस असं क्वेश्चन येऊ शकतं. ठीक आहे, कळतं. It is essential to follow the instruction of the prescriber for the success of the therapy. Okay, हे कंपल्सरीच आहे कारण आपण जर डॉक्टरांचा ॲडवाइस फॉलो नाही केलं तर आपले रिझल्ट येणार नाही किंवा रिकव्हरीचे चान्सेस कमी होतात. ओके, त्याचे इफेक्ट काय होतात बघा. ड्रग टॉलरन्स, इट मे डेव्हलप ऑर डिसकंटिन्युएशन ऑफ थेरपी ऑर इरेग्युलर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग्स सच एज अँटीबायोटिक, अँटीसायकोटिक एक्सेट्रा. ओके, कळतं. इट मे डेव्हलप ऑन डिसकंटिन्युएशन, ड्रग टॉलरन्स चालू होतं. नेक्स्ट आहे ड्रग एब्यूज ऑर ॲडिक्शन, हे सुद्धा सुरुवात होऊ शकते. इट मे रिझल्ट ड्यू टू रिपिटेटिव्ह यूज ऑफ OTC drugs like cups, formula, etc. Okay, the word OTC means what here? Over the counter drugs. Okay, these are the drugs which are purchased from the medical store without any kind of prescriptions. Okay, is nothing but the OTC drugs. Okay, असे काही OTC ड्रग्ज आपण प्रिस्क्रिप्शन शिवाय घेतो आणि त्या गोष्टींचा आपल्याला थोडक्यात काय एक सवय लागू शकतं, एक ॲडिक्शन होऊ शकतं. नेक्स्ट आहे ADR. ओके, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. ओके, आपल्या बॉडीवरती काही रिॲक्शन सुद्धा होऊ शकतात. ओके, जर आपण इन्स्ट्रक्शन जे फिजिशियन देत असतात, डॉक्टर देत असतात, ते जर फॉलो नाही केले तर. ओके, such reactions may occur due to over consumption of medicines such as hypertensive and anti-diabetic. ओके, ओव्हर कन्झ्युम केलं किंवा कमी कन्झ्युम केलं तरी ADR होऊ शकतं. शक्यतो ADR हे ओव्हर कन्झम्पशन मुळेच होतं. ओके, नेक्स्ट आहे पोटेन्शियल रिस्क. चान्सेस ऑफ पोटेन्शियल रिस्क अरायजेस फ्रॉम सडन स्टॉपेज ऑफ क्रोनिक ट्रीटमेंट विथ अँटी ट्युबरक्युलर ड्रग्स, अँटी कन्व्हर्जन्स एक्सेट्रा. ओके, पोटेन्शियल रिस्क येऊ शकतात. ओके, एखादा बॉडी ऑर्गन सुद्धा अचानक डॅमेज होऊ शकतं. ओके, रिकरन्स ऑर रिऑकरन्स ऑफ इन्फेक्शन. ओके, याला आपण रोग उलटणे असं म्हणतो, म्हणजे तो पर्टिक्युलर आजार आपल्याला परत एकदा होऊ शकतो भविष्यामध्ये. ओके, तर आपण रिकरन्स म्हणतो. इफ द पेशंट कन्झ्युम्स लेस क्वांटिटी ऑफ ड्रग्स thereby depriving the patient of the full therapeutic effect and it lowers the chances of his conditions or recurrence of infections such as malaria, typhoid, etc. ओके, एखाद्या वेळेस आपण मेडिसिनचं जर डोस आहे ते आपण कमीच ठेवला किंवा घेतलंच नाही तर आपल्याला तो जो डिसीज आहे कमी झाल्यासारखं वाटतं, पण ते नंतर तो रोग उलट होऊ शकतो, म्हणजे तो रोगचं कंटिन्युएशन होऊ शकतं. ओके, medication errors or drug related problems in patient non-compliances. Okay, a medication error is a preventable event that occurs in the process of medication at any stage like prescribing, dispensing and administration of drugs. Okay, medication errors बघा, एकतर प्रिस्क्रिप्शन लिहितानाच त्याचं पेशंट नॉन कम्प्लायन्स होऊ शकतं किंवा देताना सुद्धा आपल्याला किंवा ॲक्च्युअलमध्ये घेताना सुद्धा. ओके, मेडिकेशन एरर होऊ शकतं. आपण ते बघूया वन बाय वन. रॉंग इंटरप्रिटेशन ऑफ प्रिस्क्रिप्शन. ओके, जर आपण प्रिस्क्रिप्शन रायटिंग करताना जर चुकी झाली असेल, डोस किती जायचा तेच मेन्शन करायचं राहिलं असेल तर ह्याला आपण रॉंग इंटरप्रिटेशन म्हणतो. नेक्स्ट आहे रॉंग डोसेस ड्यू टू मिसकॅल्क्युलेशन. स्पेशली लहान मुलांचं जेव्हा आपण डोस कॅल्क्युलेशन करत असतो तेव्हा प्रिस्क्रिप्शनमध्ये एरर होऊ शकतात. ठीक आहे. इनॲडेक्वेट लेबलिंग इन्फॉर्मेशन फॉर पेशंट. ओके, लेबलिंग इन्स्ट्रक्शन जर कमी असेल किंवा जनरल पेशंटला जर ते वाचताच येत नसेल किंवा त्याचा अर्थच कळत नसेल
तर त्याला आपण इनएडिक्वेट लेबलिंग सुद्धा असं म्हणू शकतो. नो नॉलेज ऑफ प्रॉपर ड्रग कंप्लायन्सेस. ओके, नॉलेजच नाही, कंप्लायन्सेस आपण कसं केलं पाहिजे. ओके, environment factors such as light, noise may create interruptions, may split the concentration of pharmacist. Okay, काही लाईट इफेक्ट असतील, नॉईज इफेक्ट असेल एन्व्हायरमेंटचा, तर अशा वेळेस आपलं फार्मासिस्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि एखाद्या वेळेस मेडिकेशन एरर्स होऊ शकतात, असं त्याने एक पॉसिबिलिटी सांगितलं आहे. 5th पॉईंट म्हणजे काइंड्स ऑफ मेडिकेशन एरर्स और टाइप्स ऑफ मेडिकेशन एरर्स. बघा, prescribing errors, it may result due to insufficient information about the patient medical history. The doctor commits the error in writing the prescription. Okay, म्हणून मेडिकेशन हिस्ट्री पूर्ण असलं पाहिजे. ओके, तेव्हाच तो डॉक्टर करेक्ट प्रिस्क्रिप्शन किंवा करेक्ट मेडिसिन प्रिस्क्राईब करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे डिस्पेन्सिंग एरर्स, मीन्स इंटरप्रिटेशन अँड मिसपरसेप्शन due to insufficient information in prescribing may result in the wrong calculation of dosage, especially among children. Okay, मिसइंटरप्रेट केला किंवा मिसपरसेप्ट केला पण, ओके, म्हणजे गृहीत धरून चाललं तर अशा वेळेस आपल्याला जे डोस कॅल्क्युलेशन असतात ते चुकू शकतात. ओके, डिस्पेन्सिंग एरर म्हणतो आपण त्याला, किंवा एखाद्या वेळेस आपण रॉंग मेडिसिन सुद्धा प्रिस्क्राईब करू शकतो. ओके, ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन एरर्स, इट ऑकर्स ड्यू टू रॉंग रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, wrong dose of administration, or even drug being given to the wrong patient that results in ADR or drug interaction or drug food interaction. Okay, drug administration errors म्हणू शकतो आपण त्याला. एखाद्या वेळेस रूट चेंज झाला आपल्याकडून मेडिसिन घेताना किंवा डोस चेंज होऊ शकतं, त्यावेळेस आपल्याला रिॲक्शन दाखवतात. ओके, ॲलर्जीज, रिॲक्शन्स. ओके, कळतं. याच्यामध्ये आपला रोल काय बघा, रोल ऑफ फार्मासिस्ट इन इम्प्रूव्हिंग पेशंट कंप्लायन्सेस. ओके, काय रोल असू शकतो बघा आपलं पेशंट कंप्लायन्सेस जर वाढवायचं असेल. ओके, जर तो आपलं सांगितलेलं ऐकलंच पाहिजे, जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला काय करू शकतो बघा आपण एक फार्मासिस्ट म्हणून. फिजिशियन प्ले अ रोल इन मिनिमायझिंग नॉन कंप्लायन्सेस, बट द फार्मासिस्ट हॅज अ पर्टिक्युलर व्हॅल्युएबल अपॉर्च्युनिटी टू इनकरेज द कंप्लायन्सेस as he advises is given to which actual dispensing of drugs. Okay, actual आपण dispensing of drugs आपणच करत असतो, म्हणून शक्यतो लास्ट मोमेंटला आपणच तिथं असलं पाहिजे आणि त्यांना करेक्ट गायडन्स केलं पाहिजे. ओके, सेकंड पॉईंट बघा, ही इज द लास्ट प्रोफेशनल पर्सन टू सी द पेशंट बिफोर द मेडिकेशन इज युज्ड. ओके, म्हणजे मेडिकेशन यूज करण्यापूर्वी जर जो लास्ट प्रोफेशनल पर्सन असतो तो एक फार्मासिस्ट असतो. ओके, तोच करेक्टली गायडन्स करू शकतो किंवा त्याची फ्रिक्वेन्सी कसं, डोस किती आहे, ते सगळं आपण त्यांना एक्सप्लेन करू शकतो. ओके, नेक्स्ट पार्ट आहे फार्मासिस्ट शुड टेक द रिस्पॉन्सिबिलिटीज इन मिनिमायझिंग नॉन कंप्लायन्सेस ॲज फॉलोज. ओके, त्यामध्ये कम्युनिकेशन विथ पेशंट और देअर रिलेटिव्स. ओके, कंटिन्युअस कम्युनिकेशन असलं पाहिजे, स्पेशली जे लॉंग टर्म थेरपी असतील त्या ठिकाणी आपलं कम्युनिकेशन कंपल्सरी असलं पाहिजे. ओके, डायबिटीज असेल किंवा हायपर टेन्शन असतील त्या पेशंटला आपलं कम्युनिकेशन असलं पाहिजे एक फार्मासिस्ट म्हणून किंवा त्यांच्या रिलेटिव्ह सोबत. ओके, डे टू डे अपडेट पण घेता येतं आपल्याला वगैरे. नेक्स्ट आहे ड्रग थेरपी सुटेबल टू द पेशंट. ओके, कुठलं वे ऑफ ट्रीटमेंट सुटेबल आहे त्या पर्टिक्युलर पेशंटला हे सुद्धा आपल्याला ॲडवाइस करू शकतो, किंवा आपण PTC मध्ये जसं फार्मसी अँड थेरपेटिक कमिटीमध्ये एक कमिटी असतं, त्यामध्ये सगळे फार्मसिस्ट, डॉक्टर, स्पेशलिस्ट असतात, त्याप्रमाणे आपण कुठलं ड्रग सुटेबिलिटी आहे, कुठलं पर्टिक्युलर थेरपी सुटेबल आहे हे आपण इनकरेज करून सांगू शकतो. ठीक आहे, लास्ट पार्ट आहे आपला हा क्वेश्चन बँकचा ॲज पर MSPT बोर्ड एक्झाम. ओके, मी इथं स्लाइड नंबर सुद्धा दिलेला आहे. ओके, हा टॉपिक 8 to 10 मार्क्ससाठी तुमच्या ॲन्युअल बोर्ड एक्झाम मध्ये येतो. आउट ऑफ 80 मार्क्स. ओके, 8 to 10 मार्क्ससाठी हा तुमचा टॉपिक आहे. ठीक आहे, एक्सप्लेन इन डिटेल द पेशंट काउन्सिलिंग. ओके, त्यामध्ये पेशंट काउन्सिलिंगचं डेफिनेशन हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे. पेशंट काउन्सिलिंगचं डेफिनेशन, त्याच्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस. ओके, पेशंट काउन्सिलिंग सेशनचा पार्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्याचे 3 to 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, डिफाईन पेशंट काउन्सिलिंग असंही बऱ्याच वेळा 1 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेलं आहे. ओके, वायवाच्या वेळेस सुद्धा हे पेशंट काउन्सिलिंग
पेशंट कंप्लायन्सेस, पेशंट नॉन कंप्लायन्सेस खूप वेळा विचारलं जातं. स्लाइड नंबर 3, 4 and 5 वरती पेशंट काउन्सिलिंग त्याचे सगळे डिटेल्स, पेशंट काउन्सिलिंगचे डिटेल्स, बेनिफिट्स ऑफ पेशंट काउन्सिलिंग त्याचे डिटेल्स आहे सगळे 3, 4 and 5 स्लाइड नंबर वरती दिलेले 3 to 4 मार्क्स. ओके. नेक्स्ट आहे राईट द जनरल ॲडवाइसेस गिवन टू द पेशंट ऑन द प्रिस्क्राइब ड्रग्स. ओके. स्लाइड नंबर 6 and 7 वरती टोटल 19 प्रिस्क्राइब ड्रगचे ॲडवाइसेस देण्यात आलेले आहेत. ओके. ते तुम्ही बघा वन बाय वन. त्यामधले 3 to 4 जनरल ॲडवाइसेस दर वेळा विचारतात. ओके. तुम्ही काय करा, त्याचे जनरल ॲडवाइसेस जे ड्रग्स दिलेले आहेत त्याचे काही जनरल ॲडवाइसेस सेम आहेत, ते एका साईडला काढा आणि बाकीचे सगळे पाठ करा. ठीक आहे. जे कॉमन आहेत त्यांचे फक्त ड्रगचे नावं लक्षात ठेवा. ठीक आहे. कळतं. डिफाईन पेशंट कंप्लायन्सेस विथ इट्स टाइप्स. ओके. पेशंट कंप्लायन्सेस मध्ये शक्यतो त्याचं फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. डेफिनेशन लिहायचं, त्याचं फॉर्म्युला लिहायचं, त्याचे टाइप्स. ओके. स्लाइड नंबर 8 वरती दिलेलं आहे. नेक्स्ट आहे डिफाईन पेशंट नॉन कंप्लायन्सेस विथ इट्स टाइप्स अँड एक्सप्लेन इट्स रिझन्स. ओके. स्लाइड नंबर 9 वरती दिलेलं आहे. पेशंट कंप्लायन्सेस पेशंट नॉन कंप्लायन्सेस मध्ये त्याचं डेफिनेशन व्यवस्थित लिहायचं आहे तुम्हाला. द फॉल्ट ऑफ द पेशंट असं सुरुवात यायला पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. राईट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ पेशंट नॉन कंप्लायन्सेस 2 to 3 मार्क्स. स्लाइड नंबर 10. खूप वेळा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन मध्ये येतो. राईट द डिफाईन पेशंट नॉन कंप्लायन्सेस अँड विथ इट्स कॉन्सिक्वेन्सेस असंही क्वेश्चन येऊ शकतं, किंवा डिफाईन पेशंट कंप्लायन्सेस अँड राईट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ पेशंट नॉन कंप्लायन्स असंही विचारलं गेलेलं आहे. ओके. स्लाइड नंबर 10 वरती. क्वेश्चन नंबर 6. राईट अ नोट ऑन पेशंट मेडिकेशन हिस्ट्री इन पेशंट नॉन कंप्लायन्सेस. ओके. पेशंट मेडिकेशन हिस्ट्री हे 2 to 3 मार्क्ससाठी येतं. त्याचे टाईप सुद्धा खूप महत्वाचे आहेत. ओके. स्लाइड नंबर 11 वरती. अँड लास्ट क्वेश्चन. राईट अ नोट ऑन अ रोल ऑफ फार्मासिस्ट इन इम्प्रूव्हिंग पेशंट कंप्लायन्सेस हे 1 to 2 मार्क्ससाठी येऊ शकतं. ओके. 1 to 2 मार्क्स. ओके. स्पेशली 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. ओके. स्लाइड नंबर 12 वरती त्याचा आन्सर आहे. ओके. हे काही सिलेक्टेड क्वेश्चन्स आहेत. ओके. ॲज पर MSPT बोर्ड एक्झाम. ओके. या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. कळतं. मी परत एकदा रिवाइज करतो पूर्ण टॉपिक. ओके. त्यामध्ये बघा हे काही इंट्रोडक्शनचा पार्ट दिलेला आहे त्यांनी. हा स्लाइड कधी विचारतात कधी नाही. पेशंट काउन्सिलिंगचा डेफिनेशन खूप महत्वाचा आहे. ओके. त्याचं लोकेशन लिहा. ओके. कधी कधी हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी येतो, तेव्हा तुम्हाला हा स्लाइड नंबर 3, 4 and 5 हे पूर्ण कव्हर करायचं. ठीक आहे. कळतं. सेशन्स और रोल ऑफ पेशंट काउन्सिलिंग हा खूप महत्वाचा पार्ट आहे. ओके. त्यामध्ये हे A, B आणि C आणि विथ देअर ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस हे तुम्हाला पेशंट काउन्सिलिंग सेशन मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. कळतं. नेक्स्ट आहे जनरल ॲडवाइसेस ऑन प्रिस्क्राइब ड्रग्स. ओके. हे ड्रगचे नावं तुम्हाला देण्यात येतात एक्झाम मध्ये, तुम्हाला त्याच्या समोर जनरल ॲडवाइसेस लिहायचे आहेत. ठीक आहे. कळतं. जे जे कॉमन जनरल ॲडवाइसेस आहेत ते एका साईडला काढा आणि जे नवीन आहेत त्यांना सेपरेटली पाठ करा. ओके. कॉमन असलेल्यांचे ड्रगचे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. कळतं. नेक्स्ट पार्ट आहे पेशंट कंप्लायन्सेस. ओके. त्यामध्ये हे डेफिनेशन लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर एक फॉर्म्युला लिहायचा पूर्ण आणि टाइप्स ऑफ पेशंट कंप्लायन्सेस जर विचारलं तर ते लिहायचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे पेशंट नॉन कंप्लायन्सेस. हे 3 लाईनचा तुमचा डेफिनेशन आहे. ओके. रिझन्स फॉर नॉन कंप्लायन्सेस हे विचारण्यात आलेलं क्वेश्चन आहे. ठीक आहे. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन कंप्लायन्सेस. ओके. सुरुवातीला काय करा, हे 1, 2, 3, 4, 5 हे जे नावं आहेत, ठीक आहे, ड्रग टॉलरन्स, ड्रग अब्यूज, हे इनलिस्ट करा. इनलिस्ट करून हे तुम्ही 2 लाईन्स मध्ये हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. कळतं. हे रिझन्स ऑफ मेडिकेशन एरर्स. ओके. मेडिकेशन एरर्स बद्दल सुरुवातीला इथं माहिती त्या 2 लाईन्स मध्ये दिलेलं आहे, हे लिहायचं आणि मेडिकेशन हिस्ट्री तुम्हाला एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. कळतं. हा टॉपिक इथे कव्हर होतो, संपतो. ठीक आहे. राहिलेलं टॉपिक आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला कव्हर करूया. थँक्यू.